नमस्कार, मी मानसी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण कमीत कमी साहित्यात व अगदी झटपट होणारा अख्ख्या मसूरची रेसिपी पाहणार आहोत। अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी 1 कप मसूर 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलाय। आता हा भिजवलेला मसूर कुकरमध्ये काढून घेऊन त्यामध्ये 2 कप पाणी, थोडंसं मीठ टाकून कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची। इथे मी गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं व त्याचबरोबर 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते देखील आपण या फोडणीमध्ये घालून घ्यायचे। कांदा हलकासा परतला की यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा व पुन्हा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। 2-3 मिनिटं परतल्यानंतर या कांद्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालून घ्यायचा। सोडा घातल्यामुळे कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते। कांदा तांबूस रंगावरती परतला गेला की त्यामध्ये पाव चमचा हळद व 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं। आता या तयार फोडणीमध्ये हा शिजवून घेतलेला मसूर टाकून घ्यायचा। ही मसूरची भाजी तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर ठेवायची त्या प्रमाणात गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं। आता या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं व सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 8 ते 10 मिनिटं ही भाजी शिजू द्यायची। 10 मिनिटांनंतर इथे आपली अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।